नमस्कार. जय हरी नर्मदे हर. आज आपण नर्मदा परिक्रमेतील काही क्षण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भारतातील अत्यंत पवित्र अशी मोठ्या श्रद्धेनं केले जाणारी ही यात्रा आहे. या यात्रेदरम्यान असे अनेक मठ, साधू संतांच्या समाध्या, मंदिरं पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची अशी मोफत सुविधा या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत असते. परिक्रमेच्या रस्त्यातील रहिवासी म्हणजे स्थानिक लोक या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करत असतात. जसं की जवळचे नातेवाईक आहेत अशा पद्धतीनं ते जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करत असतात. आपण पाहतोय हे आमचे गावचे वारकरी, हे आमचे अण्णा आहेत आणि हे त्यांचे सहप्रवासी आहेत. तर ही यात्रा करत असताना या यात्रेकरूंना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आपल्याला केलेली दिसते. आग्रह करून जेवणासाठी यात्रेकरूंना मोठ्या सद्भावनेने, प्रेमाने आग्रह करून जेवण देत असतात. सगळी विचारपूस करून दुखण्या खुपण्याची किंवा काही त्रास होत होता याची सगळी विचारपूस करून देखभाल या स्थानिक रहिवाशांकडून केली जात असते. मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेनं केलेली ही नर्मदा नदीची परिक्रमा ही नदीच्या काठाने म्हणजे तीरावून केली जात असते. ही यात्रा म्हणजे एक मोठी तपश्चर्या केल्यासारखीच असते. ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते आणि ती पुढे जाऊन मोठ्या समुद्राला म्हणजे आर्मी समुद्राला मिळत असते. ही अशी छोटी मोठी मंदिरं, मठ आणि समाध्या या यात्रेच्या दरम्यान प्रवाशांना, यात्रेकरूंना प्रवासामध्ये भेटत असतात आणि त्या ठिकाणीच मुक्काम करणे किंवा जेवणे आणि बाकीची व्यवस्था त्याच ठिकाणी होत असते. बाहेर राज्यातून आलेल्या या यात्रेकरूंना या ठिकाणी आपण बाहेर राज्यातून आलो आहे किंवा बाहेर आपलं राष्ट्र सोडून, राज्य सोडून आलो आहे असं कधीही वाटत नाही. एवढं प्रेमभावना इथले लोक देत असतात. ही परिक्रमा केल्यानं पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा लाभ मिळतो अशी या श्रद्धाळूंची, भाविक भक्तांची श्रद्धा आहे. कच्चा पक्का रस्ता ओलांडून नदीकाठच्या निसर्गासोबत छोट्या मोठ्या मंदिरं, मठ यांच्या सानिध्यात ही यात्रा होत असल्यानं हे यात्रेकरू अत्यंत प्रसन्न भावनेनं ही यात्रा करत असतात. त्यामुळे मग यात्रेच्या दरम्यान स्वयंसंयमाची, शिस्तीची जाणीव होत असते. कारण या यात्रेमध्ये साधू संतांचा सुद्धा सहवास या यात्रेकरूंना लाभत असतो. अशी ही नदी, पवित्र असलेली ही नदी, याच नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करणं, त्याच नदीचं पाणी पिणं आणि त्याच ठिकाणी मिळेल तसं जेवण हे यात्रेकरू घेत असतात आणि हे स्थानिक तशा पद्धतीचं जेवणाची व्यवस्था आपल्याला करत असतात. हा असा निसर्गानं नटलेला परिसर आणि त्या ठिकाणचे प्रेमळ माणसं, यामुळे यात्रेकरूंना आपण आपल्या राज्यातच आहोत, आपण आपल्या घराजवळ आहोत अशी भावना निर्माण होत असते. अशीच नदीत काही ठिकाणी कमळं आपल्याला दिसत आहेत. ही कमळं उमललेली आहेत.
ज्या कमळामध्ये देवी लक्ष्मी मातेनं उभं राहते असं आपण म्हणत असतो, किंवा त्यामध्येच लक्ष्मी वास करते असंही आपण म्हणत असतो. साधू संतांच्या अशा समाध्या आणि मंदिरं आपण पाहतोय अशी दिसत असतात, आणि ही स्थानिक मंडळी आपल्याला जेवणाची व्यवस्था करत असतात. ही अशी कमळं फुलली आहेत जिथे लक्ष्मीचा वास असतो असं आपण म्हणत असतो. तर नर्मदे हर